ठाणे यांनाही तुम्ही बक्षीस वितरणामध्ये अनुभवू शकणार आहात। आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली लढत की जीची नाणेफेक या अगोदर आपण संपन्न केलेली आहे। फोटो काढायला सांगायचं असेल कोणाला तरी पोझिशन करतो तेव्हा। निर्धारित 5 षटकांचा सामना आहे। दोन्ही संघांसाठी महत्त्वाची सूचना, 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटांचा अवधी आहे। सुरुवातीची 4 षटकं तुम्ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे। या गोष्टीकडे क्षेत्ररक्षण करणारा संघ तुमचं लक्ष असावं। 3-2 अशा पद्धतीने बॉलिंग एंड चेंज होतील। सुरुवातीची 3 षटकं या एंडने तुम्हाला गोलंदाजी करायचे, म्हणजेच समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाजी करायची आहे आणि त्यानंतरची 2 षटकं तुम्हाला फॉरेस्ट एंड कडून गोलंदाजी करायची आहे। याचंही भान तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमच्यासाठी लेग बिफोर आणि एज म्हणजे बॅटची कडा लागून जर यष्टीरक्षक अथवा स्लिप कॉर्डरमध्ये झेल गेला असेल तर तिथे तुम्हाला रिव्ह्यू अवेलेबल नाही। इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला बीमर नो असेल, ज्यामध्ये तुम्हाला वाईट बॉल असेल आणि इतर कोणत्याही कारणासाठी तुम्ही तिकडे रिव्ह्यू घेऊ शकता। परंतु एज आणि त्याचबरोबर लेग बिफोर या 2 कारणांसाठी तुम्हाला रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे। या गोष्टीकडे लक्ष असणं गरजेचं आहे। जुने बॉल किती आहेत आपल्याकडे? रोशन गवाळे संपर्क साधा। जुने बॉल किती आहेत आपल्याकडे? जुने बॉल किती आहेत? एक ओव्हर खेळवायची का? एक मॅच खेळवायची अशी नवी बॉलवर की घ्यायची जुने? सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चेंडू हरवला, गहाळ झाला, फुटला की तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल आणि त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये चेंडू हरवला, गहाळ झाला अथवा फुटला की तुम्हाला जुना चेंडू इकडे दिला जाईल। सूर्यदेवता आज खूपच प्रसन्न झालेली आहे। सकाळी सकाळीच आपल्या अगदी डोळ्यावर सूर्याची तीव्र किरण येत आहेत। ओम नमो जी आद्यावेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकार्थमती प्रकाशू म्हणी निवृत्ती दासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणराया त्याला वंदन करूया। ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितुळ आणि रसा शब्द जैसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मिळवीन। उपस्थित सर्वांचं आंबेगावकर चषक 20 ते 20 या स्पर्धेतील दुसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत। मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत। एका बाजूने संकेत 11 काकडपाडा आणि दुसऱ्या बाजूने संघर्ष 11 गवाळी। क्षेत्ररक्षण सज्ज झालेले आहे। गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर तयार। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकला तर ते आहेत हर्षल। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू हर्षल साठी इथे कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर जोरदार अपील केली जाते, परंतु चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा होता आणि अशातच चेंडू पडल्यानंतर जो राईज होत होता हाईट फॅक्टर इथे विचारात घेतली गेली। खूप मोठं अंतर होतं एसट्या आणि चेंडूचा टप्पा यामध्ये आणि तीच गोष्ट पंचांनी इथे निश्चितच लक्षात घेतलेली आहे। जी अपील रेज झाली होती त्याला कोणतीही स्वीकृती मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या वतीने मिळालेली नाही। सुरुवात चांगली झालेली आहे। गोलंदाजाच्या वतीने अमन आलेले आहेत गोलंदाजीसाठी। कर्णधार ज्यावेळेस नाणेफेकीसाठी आले होते त्यावेळेस त्यांनी अमनच्या नावाचा निश्चितच उल्लेख केला होता। तो विश्वास मैदानाच्या आतमध्ये अमनला जपावा लागेल। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळेस कट केलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्लेस केलाय, कव्हरच्या डोक्यावरून। यावेळेस प्लेसमेंट फार चांगली राहिली हर्षलची आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर आलेला आहे हा चौकार। वेळ तुमच्यासाठी सुरू झालेली आहे 2 चेंडू अगोदर आणि वेळेच्या बाबतीत फार मोठा काटेकोरपणा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाळला गेलेला आहे। पूल केलेला आहे, क्षेत्ररक्षक एकही नाही आणि पाहता पाहता चेंडू आपण पाहू शकाल निश्चितच एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे हा लागोपाठचा दुसरा चौकार। पुन्हा एकदा डिसिजन खरं तर इथे त्यामध्ये थोडा बदल होतोय। हा षटकार आहे ओव्हर दी रोप, कारण आमचे कॅमेरामन तिकडे उपस्थित होते ऑन दी टॉप ऑफ दी बॉल, त्यांच्या वतीने हा निर्णय निश्चितच दिला गेलेला आहे। बघा कॅमेरामन तिकडे उपस्थित आहेत। कॅमेऱ्याने चेंडू टिपला पाहिजे असं नाही, तुमच्या डोळ्यानेही चेंडू दिसतो आणि तेच काम इथे कॅमेरामननी केलेलं आहे। स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो लगेचच निर्णयामध्ये बदल करण्याच्या सूचना त्यांच्या वतीने दिल्या गेल्या।
टेनक्रिक लाईव्हच्या वतीने ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. मुरबाड टेनिस क्रिकेटला जे ग्लॅमर आलेलं आहे त्यामध्ये टेनक्रिक या लाईव्हचा फार मोठा वाटा आहे, कारण गेली अनेक वर्षे मोठ्या मोठ्या स्पर्धा मुरबाड तालुक्यातील त्यांच्या वतीने थेट प्रक्षेपित केल्या गेलेल्या आहेत. कुणाल म्हात्रे अँड टीम यांचं आपण या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करूया. अलीकडे टेनक्रिक म्हटलं की डेडिकेशन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धेमध्ये अधिक काय करता येईल याकडे त्यांचं लक्ष असतं आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांनी एक आकर्षक आणि लक्षवेधी त्याचबरोबर एक क्वालिटेटिव्ह अशी कॅप इथे देऊ केली गेलेली आहे. यातून त्यांचा मानस निश्चितच स्पष्ट होतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे लिडिंग एज लागली. यष्टीरक्षक शॉट फाईनला उपस्थित आहेत. टिपला झेल आणि यावेळेस हर्षल बाद. हर्षल घागस बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज कडव असतील. राम इसामी आणि पंकज कडव असे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अमन शेख क्रमांक 1चं षटक घेऊन आलेले आहेत. 2 चेंडूंवर लागोपाठच्या 2 चौकार दरम्यान हर्षलने आपल्याला दाखवले होते. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. आजच्या दिवसामध्ये सुनील चांगलं ऊन इकडे या खेळपट्टीवर पडलेलं आहे, त्यामुळे आता फलंदाजी करण्यासाठी वातावरण पोषक असेल. अशातच फलंदाजांना मोठा फटका खेळण्याचा जो मोह आहे तो थोडा थोडा आवरावा लागेल. अदरवाईज अशा पद्धतीने मिसटायमिंग फटके तुम्हाला पाहायला मिळतील आणि फलंदाज बाद होत असलेले सुद्धा आपण पाहू शकाल. पाहायचंय मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, तो इकडे घेतला जाईल. या अगोदर सूचना मिळालेली आहे की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर चेंडू हरवला अथवा फुटला तर तुम्हाला नवीन दिला जाईल आणि त्यानंतर 3 षटकांमध्ये चेंडू संदर्भात काही अडचणी आल्या तर तुम्हाला जुना चेंडू तिकडे दिला जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेरून इथे कट करण्याचा प्रयत्न आहे. प्रचंड ताकद झोकण्याचा इथे मानस होता या फलंदाजाचा आणि त्यामुळेच टायमिंग चांगलं जुळलं नाही. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि हे सुद्धा क्रिकेटचं बेसिक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खूप ताकद वापरण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुमचं टायमिंग थोडं इकडे तिकडे होत असतं आणि ज्यावेळेस तुम्ही टायमिंगवर आधारित फटके खेळता त्यावेळेस तुमची ताकद कमी लागत असते. अशा ह्या क्रिकेटमधल्या गोष्टी आहेत. परंतु टायमिंगवर आधारित ज्या वेळेस फलंदाजी होते त्या वेळेस प्रेक्षकांची दाद त्या फलंदाजाला मिळत असते, कारण प्रेक्षकांना अशा पद्धतीने जे क्रिकेटचं सौंदर्य वापरून खेळले गेलेले फटके आहेत, नजाकत वापरून खेळले गेलेले फटके आहेत, ते पाहण्यासाठी आवडत असतं. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे. इथे कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक कव्हर्समध्ये शॉर्ट कव्हर्समध्ये उपस्थित आहेत. चेंडू वाढून फेकी झाली. 1 धाव घेतली गेलेली आहे. एका धावेने धावफलक पुढे गेलेले आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर 12 आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक दोन्ही संघांसाठी सारखंच राहिलेलं आहे असं आपण म्हणूया. याचं कारण असं की 12 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. फलंदाजी करणारा संघ सुद्धा समाधानी आहे आणि अमन शेख याने एक मोठा फलंदाज अर्थात हर्षल घागसला बाद केलं, यामध्ये ते सुद्धा समाधानी आहेत. बरोबर 5.25 मिनिटांचा वेळ इकडे वापरला गेलेला आहे, त्यामुळे क्रमांक 2चं षटक लगेचच मार्गस्थ होईल. फलंदाजांना विनंती आहे, आपण ही इथे कोणत्याही वेळेचा अपव्यय करू शकत नाहीत. आपल्याला ही वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये SP पॅनल कल्याण डोंबिवलीचे सन्माननीय सहस्रबुद्धे सर, त्याचबरोबर पवार सर, कालच्या दिवसापासून आपण त्यांना अंपायरिंग करताना बघत आहोत. फार चांगलं अंपायरिंग त्यांच्या वतीने आतापर्यंत निश्चितच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खूप सारा अनुभव सहस्रबुद्धे सर त्याचबरोबर पवार सर यांच्याकडे आहे आणि मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पंच म्हणून उभे राहता ती कामगिरी अत्यंत काटे टोचणारी असते, फार कठीण असते. परंतु तुमच्याकडे जर अनुभव असेल तर आणि तरच तुमचा निभाव तिकडे लागू शकतो, अदरवाईज तुमचं काम तमाम झालं म्हणून समजा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, फुलर लेनचा होता, त्याला कट केलेला आहे क्षेत्ररक्षकाचं. गचा क्षेत्ररक्षण एक पूर्ण दुसरीसाठी निघतील. इथे यष्टी रक्षकाच्या समोर अगदी चेंडू राईज झाला आणि त्यामुळेच बचावलेले आहेत फलंदाज पंकज कडव. पंकज कडव आणि राम इसामे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 2चं षटक सुरू आहे
आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना तुमच्या समोर सुरू आहे आणि या स्पर्धेतील दुसरा दिवस असा आहे की जिकडे अगदी बरोबर 10 वाजता पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेला आहे. आयोजकांना यासाठी आपण धन्यवाद देऊया. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक एकही नाही, मिडॉनच्या डोक्यावरून प्लेस केला होता आणि इथे एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा फटका दर्जेदार, आलाय चौकार. अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि पाहता पाहता चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा उल्लंघतो आणि हा चौकार. कालच्या रात्रीमध्ये खरं तर प्रत्येकाचे डोळे लागले होते फेडच्या मैदानाकडे. आता तिथला विजय कोण झालेले हेच मला समजलं नाही. यावेळेस हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित, घरपोच सेवा मिळाली क्षेत्ररक्षकाला, टिपला झेल, फलंदाज राम इसामे बाद. पंकज आणि पंढरी ही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. हा तो विषय मी छेडला होता की कालच्या रात्री प्रत्येकाचे डोळे तिकडे लागले होते पेठच्या मैदानाकडे आणि त्यातून विजयी कोण झालेला आहे हे अजून मला समजलं नाही. कोणाला माहित असेल तर त्यांनी कळवावं. यावेळेस फुललेंचा चेंडू होता, लेग बायच्या रूपाने एक धाव निश्चितच आलेली आहे. यावेळेस फुललेंचा चेंडू आपण पाहतो, चांगली गोलंदाजी इथे प्रकाश आघाणेने दाखवलेली आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. एकूण धावा धावपलकर आपण पाहिल्या तर त्या आहेत 23 आणि गडी बाद झालेले आहेत 2. पाहायचं आता क्रमांक 3च्या षटकाची गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाकडे दिली जाते. पहिल्या षटकामध्ये 12 खर्च झाल्या होत्या, त्यानंतर प्रकाश आघाडे यांनी त्याचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लावला. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठीचं स्वातंत्र्य दिलं गेलं नाही. बघा एक महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही योग्य दिशेने योग्य लांबीने गोलंदाजी करता त्यावेळेस फलंदाज किती मोठे जरी असतील तरी त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होत असतात. वेळेच्या बाबतीत प्रकाश आघाणे आणि टीम तुम्हाला इथे सतर्कता दाखवावी लागेल, वेळेवर नजर ठेवावी लागेल, अदरवाईज तुमच्या समोरही अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो 11 मिनिटांचा, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला क्रमांक 3रं षटक इथे सुरू करावं लागेल. जितक्या रॅपिड हालचाली, जितके रॅपिड डिसिजन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेता येतील तितके घेण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण करूया. अलीकडचं टेनिस क्रिकेट आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चाललेलं आहे आणि टेनिस क्रिकेट सुद्धा आता खूप प्रसिद्धीस आलेलं आहे. म्हणजे फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरता न मर्यादित न राहता आता आपण पाहिले अलीकडे भारत पाकिस्तान सारखे सामने सुद्धा टेनिस क्रिकेटचे होत चाललेले आहेत. 10PL सारखी स्पर्धा सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये अत्यंत नावारूपाला आलेली आहे. त्याचबरोबर अलीकडे व्यावसायिक गटामध्ये 70 तर फार पुढारलेलं नाव आहे. प्रत्येक खेळाडूला ज्याच्याकडे दमखम आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, त्याला आता इथे निश्चितच संधी मिळत आहे. क्रमांक 3चं षटक अमन सेकंड स्पेल मध्ये अमन शेख. पंढरी की जे डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. चेंडू बॉडी लाईनच्या दिशेने होता, खरं तर डावी एसटी सोडून जाणार होता, परंतु हे नॅचरल आहे आणि ते अपेक्षित सुद्धा आहे. कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज असेल, उजव्या हाताचा गोलंदाज असेल तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघणारा चेंडू येणारच आहे. त्यासाठी फलंदाजाने तयार राहणं यामध्ये मला असं वाटतं फार मोठं सायन्स दडलेलं नाही.
ज्याला आपण रॉकेट सायन्स म्हणतो असं काहीही नाही. समोरच्या दिशेने आखूड टप्प्याच्या चेंडूला खेळलेत आणि इथे आपण पाहिलं एक धाव मिळालेली आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या असतील 24 अर्थात 24. अमन शेख सेकंड स्पेलमध्ये. अमनने आतापर्यंत प्रभावित केलेले चांगली गोलंदाजी आहे अमन याची. पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर आल्या होत्या, परंतु आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, त्यामुळे प्रोटेक्शन अधिकचं अवेलेबल आहे. अशातच अचूकता जर दाखवली अमनने तर इथे फलंदाजाला ते शांत ठेवू शकतात. परंतु समोर फलंदाज पंकज कडव आहेत. इथे डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. ज्या यष्ट्या इथे फलंदाजाने दाखवल्या होत्या त्या वाकवण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या वतीने जरूर झालेला आहे. दिशा थोडी भरकटली गेली आणि इथे एक स्क्वेअर चेंडू आलेला असताना अवांतर एक धाव आली. एकूण धावा आपण पाहिला तर त्या आहेत 25. दिस इज द थर्ड ओव्हर being bowled by Aman. He has conceded 12 runs in first spell and this is his second spell and second over. This time wanted to put it nicely, but there was not connection in between bat and ball. Bowled out batsman Pankaj Kadav. आणि त्याला अलीकडे सबमरीन चेंडू बरोबर शूटर बॉल असंही म्हटलं जातं. आणि शूटर बॉल म्हणजे तो त्याचं साध्य साधतो, इथे विकेटला जाऊन धडकतो किंवा त्याची शिकार करतो असं आपण म्हणूया. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये तेच झालेलं आहे. 25 धावा धावपलकर असताना फलंदाज पंकज कडव बाद झालेले आहेत. बाद होणारे फलंदाजांचा क्रम म्हणजे अगदी ते जे मैदानाच्या आतमध्ये आलेले त्याच क्रमाने बाद झालेत. सुरुवातीला हर्षल गागस बाद झाले, त्यानंतर क्रमांक 2 साठी आलेले राम इसामी बाद झाले, त्यानंतर क्रमांक 3 साठी आलेले पंकज कडव बाद झाले. मला असं वाटतं आता पंढरी गागसचा नंबर मैदानाच्या आतमध्ये जर लागला तर त्यामध्ये फार मोठा आश्चर्य व्यक्त करण्याची काही गरज नाही. परंतु सँडी आलेले आहेत, संदीप गागस की जे अत्यंत आक्रमक फलंदाज आहेत. सँडीकडून अपेक्षा खेळाडू कक्षाला निश्चितच असतात. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत लॉंग ऑफला. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका क्रिकेटचं सौंदर्य वापरत असताना दाखवलेला आहे. ज्यावेळेस तुमच्या बॅटमध्ये 1-2 चेंडू अगदी मधोमध येऊन लागत असतात, हिट होत असतात, त्याचबरोबर हाय एल्बो तुम्ही वापरत असता चेंडू खेळण्यासाठी, त्याचबरोबर इनसाइड आउटचा अंदाज असताना खरं तर तिकडे मनगटाचा वापर करून चेंडूला दिशा देता, या सगळ्या गोष्टींमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला फार मोठा आत्मविश्वास मिळत असतो. तो त्यानंतर कसा वापरायचा हे तुमचं काम. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. सन्माननीय भाऊजी ठाकरे साहेब यांचं या क्रीडा नगरीत आगमन झालं. मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इथे झेल फार उंच उडालेला आहे आणि हा झेल टिपलाय. अमन शेख याची कमालीची कामगिरी. सुरेख झेल. इतका उंच चेंडू असताना झेल टिपणं तितकं सोपं नसतं आणि पाठमोरे होत असताना टिपणं तर अधिक कठीण. परंतु या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि हा झेल अमन याने अगदी चांगल्या पद्धतीने इथे टिपलेला आहे. जो क्रम इथे आहे तो क्रम ठेवला गेला म्हणजे पंढरी कागस बाद झाले, फलंदाज बाद. लागेल. या दुसऱ्या षटकामध्ये व्यक्तिगतरित्या त्याने फार प्रभावित केलेला आहे आणि पाहायचंय यानंतर कशा पद्धतीचा चेंडू हे षटक संपवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमन इथे फेकणार आहेत. खरं तर रिलेटिव्हली न्यू किंवा पूर्णपणे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. कंपॅरेटिव्हली न्यू म्हणायची काही गरज नाही. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर पहिला चेंडू त्याच्या वतीने इथे फेस केला जाईल. अशातच अमनकडे संधी आहे, कारण ज्यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेस गोलंदाज अशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतात. अमन हॅज पिक्ड अप वन अनदर विकेट. ही हॅज डन अ रिमार्केबल जॉब. विकेट गोज डाऊन.
ती अधिक हसरी बनवण्याचं काम इथे डीजे ईशानच्या वतीने केलं जात आहे. संगीतामध्ये खूप मोठी जादू असते मित्रांनो, आणि प्रसन्न करण्याची खरं तर किमया उदास आणि खिन्न मनाला ही संगीतामध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये सांगीतिक उपचार पद्धती सुद्धा इथे विकसित झालेली आहे आणि म्युझिकल थेरपी म्हणून आपण तिला गणतो. अनेक दुर्धर आजारांवर फक्त आणि फक्त संगीत ऐकवून ते आजार बरे केले जातात. ही किमया संगीताची आहे. 3 षटकं त्या एंडने खरं तर फलंदाजी होत होती. आता 2 षटकं उर्वरित ह्या एंडने फलंदाजी होईल, म्हणजे गोलंदाजी पलीकडच्या एंडने होईल. शेवटच्या चेंडूवर फलंदाज मला असं वाटतं बाद झाले होते, ते म्हणजेच सागर घागस. आणि नवीन आलेले फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील आणि स्ट्रायकिंग एंडला जुने फलंदाज असतील. याचा अर्थ सँडी हे स्ट्रायकिंग एंडला येतील. क्रमांक 4चं षटक इथे यानंतर फेकलं जाईल. मला असं वाटतं रोशन पष्टे यांच्याकडे ही जबाबदारी आहे. धावफलक आपण पाहिलं तर आतापर्यंत 26 वर जाऊन पोहोचलेला आहे. कमी गती मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा झालाय. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर खरं तर या पद्धतीने प्रयोग मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने निश्चितच केलेला आहे. पंच इथे सूचित करतायत गोलंदाजाला कशा पद्धतीने तुझी जी फुट मोमेंट आहे ती व्हॅलिड राहील आणि कोणत्या पद्धतीने इनव्हॅलिड राहील. इनव्हॅलिड इन द सेन्स तुम्हाला मग तो दंड तिथे भरावा लागेल, स्वीकारावा लागेल आणि तो असेल कदाचित नो चेंडूचा. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. या गोलंदाजाकडे गती नाही. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे गती नसते गोलंदाज म्हणून, त्यावेळेस तुमच्याकडे तिची दुसरी बाजू म्हणजे अचूकता असली पाहिजे. गती नसताना जर अचूकता नसेल तर मात्र तुमचं काम तमाम झालं असं समजायचं. अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं आपण एका गोष्टीवर यानंतर चर्चा करू. खरं तर ती छेडूयात. गोलंदाज तयार, रोशन पष्टे. यावेळेस पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील पाहायचंय. इथे झेल टिपला गेलेला आहे. प्रकाश आघाने तिकडे होते आणि त्याच्या हातातून झेल सुटणं तितकं सोपं नाही. इथेही एक सुरेख झेल टिपला. फलंदाज बाद झाले. चल 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 जा. आणिवरे सिद्धगड तिकडे शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने खरं तर ते स्वच्छता दूत बनलेले आहेत. त्यांच्या वतीने स्वच्छता केली जात आहे. ज्या कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयाचे, महाविद्यालयाचे अथवा विद्यालयाचे हे विद्यार्थी असतील त्या सर्वांना आपण धन्यवाद देऊया. त्यांच्या शिक्षकांना आपण धन्यवाद देऊया. एक कदम स्वच्छता की ओर. इथे एज लागली होती आणि यावेळी चेंडू थांबणार नाही. सरळ निघून जातो लॉंग स्टॉप रिजन सीमारेच्या पलीकडे आणि हा चौकार. आणि उच्च विचारसरणी. सिम्प्लिसिटी इज द बेस्ट पॉलिसी अशी इंग्रजीमधून म्हटलं जातं. आणि त्या साध्या राणीमध्ये एक गोष्ट पूर्वी अपेक्षित असायची ती म्हणजे स्वच्छता. असं म्हटलं जायचं. आपल्या घरामध्ये जर आजी आजोबा असतील किंवा आपले शिक्षक असतील तर ते आवर्जून म्हणायचे, तुम्ही विद्यार्थी दशेत ऐकलं असेल की सदरा तुमचा फाटका असेल तरी चालेल परंतु तो स्वच्छ असावा. आणि आपल्या घरामध्येही आजी आजोबा आपल्याला या पद्धतीचा संदेश देताना पाहायला मिळत असतील. आणि स्वच्छता तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं बनवते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याला पर्सनल हायजीन म्हणतात. तुम्ही जर हायजेनिक असाल, तुम्हाला स्वच्छ राहण्याची सवय असेल, तुमच्या सवयी तशा असतील तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आणि म्हणून प्रत्येकाने स्वच्छ राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. रोशन पष्टे.
शॉर्ट ऑफ गुड लेंथ. या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकाला सुरुवात केल्यापासून एकाच पद्धतीचा चेंडू हाताळलेला आहे आणि त्यामध्येच त्याला यश मिळते. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. अनंत फंदी यांचा छंद आठवला की तुम्ही ज्या मार्गाने जर तुम्हाला यश मिळत असेल तो मार्ग सोडण्याची गरज ती काय. परंतु गोलंदाजी ही वेगळ्या पद्धतीची असते, मी तुम्हाला सांगेल यानंतर. यावेळेस फोर्स केलेला आहे, प्रचंड ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. हा षटकार. त्याच गोष्टीवर बोलणार होतो. खरं तर एकाच पद्धतीचे चेंडू गोलंदाज जास्तीत जास्त जर हाताळायला लागला तर फलंदाज मात्र त्याचा अंदाज घेत असतात. संस्कृतमध्ये एक वचन आहे, अतिपरिचयात अवाज्ञा. परिचय तुमचा वाढला की तुमची अवाज्ञा होत असते. तसंच कधीतरी गोलंदाजाच्या बाबतीतही होतं. इथे यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट आलेली आहे, पंचांचं बोट आबाळाकडे. याचाच अर्थ फलंदाज भूषण घागस धावबाची शिकार. आपण 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकाकडे नजर टाकूया. 37 धावा धावपलकावर आणि 20 मिनिट 19 सेकंद वापरले गेलेले आहेत, म्हणजे राईट ऑन दी ट्रॅक. आता ह्या मायक्रो सेकंदासाठी तुम्हाला आम्ही पेनल्टी देणार नाहीत, परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की 25 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ जर 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी लागला की एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, असा नियम आहे. म्हणजे 4 षटकं तुम्ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केलीत बरोबर, परंतु कधी कधी हेतू पुरस्कर शेवटचं षटक कंप्लीट करण्यासाठी हलगर्जीपणा मैदानाच्या आतमध्ये कर्णधार आणि गोलंदाज करतात, ते व्हायला नको. यासाठी अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेण्याचं प्रोव्हिजन इकडे आहे. यावेळेस उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे, पंच आमच्याकडे वळत आहेत आणि हा चेंडू वाईड घोषित केला गेला. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 38 अर्थात 38. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जिकडे संकेत 11 काकडपाडा आणि संघर्ष 11 गवाळी असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गती कमी आणि त्याचबरोबर वळण देण्याचा प्रयत्न, परंतु आवश्यक वळण इकडे या गोलंदाजाला आतापर्यंत या खेपेटीवरून मिळालेलं नाही. मला असं वाटतं ऋतिक म्हाडशे आलेले आहेत क्रमांक 5 साठी आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 39 अर्थात 39. हे मैदान आणि पंढरी घागसची गोलंदाजी यांचं फार मोठं नातं आहे. त्यामुळे ह्या ज्या धावा 40-45 पर्यंत जर बनल्या, 50 पर्यंत जर बनल्या तर काकडपाडा संघ ती ताकद ठेवतो की तिथे फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये गवाळी संघाला सुद्धा फलंदाजीत करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. अँगल चेंज केला, प्रचंड गतीने इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू हाताळलेला आहे, तो म्हणजेच गोलंदाज ऋतिक म्हाडसेनं हा चेंडू निर्धाव आहे. गोलंदाजीचा जर विचार केला सुनील आपण इथे गवाळी संघाचा, तर त्यांच्या गोलंदाजीमध्ये निश्चितच धार आहे. या अगोदर आम्ही म्हटलो होतो की गवाळी संघ म्हटलं की अंडर आर्म क्रिकेटचे बादशाह होते आणि अलीकडे त्यांनी ओव्हरआर्म क्रिकेटला सुद्धा सुरुवात केली आहे. फलंदाज म्हणून तुम्ही कितीही मोठे असू द्या, तुमच्या समोर ऍट वन्स म्हणजेच इमिजिएटली अचानक चेंडू जर राईट झाला तर मात्र तुमच्या समोर अडचणी येत असतात. तेच मैदानाच्या आतमध्ये झालेले आहे. ही गोलंदाजीची धार अत्यंत तीक्ष्ण होत चाललेली आहे. पाहायचंय ऋतिक म्हाडसे चांगली गोलंदाजी करतायत. या पद्धतीचे गोलंदाज तुमच्याकडे असतील तर मला असं वाटतं त्याला 2 षटकांचा स्पेस देण्यासाठी सुद्धा कर्णधार पुढे इन फ्युचर विचार करू शकतात. चांगली गोलंदाजी आहे, रिदम चांगला आहे, त्याचबरोबर रिलीज पॉइंट चांगला आहे, विविधता मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. हा चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी आहे. खरं तर ज्या दिशेने समालोचन कक्ष आहे तिथून चेंडूची हरकत आम्हाला टिपता येत नाही, कधी कधी अंदाज सुद्धा लावावा लागतो. गती परिवर्तन जर केलं असेल गोलंदाजाने तर आपण समजूया की त्याची दुसरी बाजू त्या चेंडूवर वळण असतं आणि तोच प्रयत्न असतो. सरळ चेंडू तुम्ही गती परिवर्तन करून कधी हाताळू शकत नाहीत, तो तारामंडळ मध्ये जाण्याचे चान्सेस अधिक असतात. इथे बॅकफुटला असताना स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत गणेश त्यांच्या वतीने चांगलं काम झालं. 22च्या रूपाने ही धाव आलेली आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 40 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत.
या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष. काय गोलंदाजी केलेली आहे या गोलंदाजाने. खरं तर जी इमारत बांधली गेली होती अगोदरच्या गोलंदाजांच्या वतीने, त्या इमारतीवर, त्या मंदिरावर कळस बांधण्याचं काम इथे ऋतिक माडसे याने केलेलं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस असं म्हटलं जातं. भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा पाया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, की ज्याने विश्व बंधुत्वाची शिकवण दिली. हे विश्वची माझे घर, युनिव्हर्सल ब्रदरहूड, हे तितकं सोपं नाही. म्हणजे अगदी आज अलीकडच्या काळामध्ये आपण विचार केला तर प्रत्येक जण सेल्फिश आहे, स्वार्थी आहे, व्यक्तिगत विचार प्रत्येक जण करतो. तशा परिस्थितीमध्ये सुनील ज्ञानेश्वर महाराजांची दूरदृष्टी किती मोठी होती. आणि पसायदान त्याने जे लिहिले त्यामध्ये सुद्धा खूप काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी की ज्या मानवजातीसाठी खूप गरजेच्या आहेत आणि त्यांच्या कल्याणाच्या आहेत, त्या पसायदानामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. पहिलं सत्र संपलं, ज्यामध्ये धावपलकर धाबा जोडल्या गेलेले त्या 43 आणि 44 धाबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी ठेवलेलं आहे. ते म्हणजेच संघर्ष 11 गवाई संघाच्या समोर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकण्यासाठी. यानंतरच्या सामन्यातील नाणेफेकीची आपण सूचना देऊया. कोण आहेत? नाव असतील ना त्यांची. संघर्ष 11 सोनगाव आणि नांदेनी 11 नांदेनी, 2 संघांदरम्यान यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहतील. जो संघनायक उपस्थित नसेल त्याला 2 बॉलची पेनल्टी आहे, की जी काल चाफेवाडी संघाला लागली होती. त्यामुळे या बाबतीत तुम्हाला इथे सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कसं करणार मग, ते कॉन्ट्रोवर्सी होईल दिनेश भाई. कॉल केला जरी असेल तरी तुम्ही या ना विचारा समोरच्या या टीमला की बाबा असा असा त्यांचा प्रॉब्लेम होता, त्यांनी कन्सिडर केलं तर. नाही तर मग नंतर मग आपल्या पुढे अडचणी निर्माण होतील. एखादा आला नाही तर तो बोट ठेवील. नाही ते ठीक आहे, पण मग तुम्ही त्यांना विचारत घ्या, त्यांना सांगा असा असा प्रॉब्लेम होता, त्याने आम्हाला कॉल केला. ते माणूस की त्यांनी दाखवली तर ठीक आहे, नाही तर मग आयोजक म्हणून आपल्याला हे नाही करता येणार. बरोबर की नाही? कॉमेंटेटरचं काय ओमकार येतो चालेल ना. रुपेश रोशन पंटर लगेच नाही, ड्रॉप सीनचा हिरो आहे. तिसरी ओव्हर टाकील तो, तिसरी चौथी. सगळे जागच नाही. इसाम आहेत, कडव आहेत, तुंगे आहेत. निलेशला का नाही उतरवला रे बॅटिंगला? निलेश चांगला बॅट्समन आहे ना. 44 धाबांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये या सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. थोडा आवाज वाढव, आरामशीर बोलायला लागला तर कॉमेंटेटर नाही दुसरा लगेच आला. एनर्जी घालवण्यात मजा नाही. सामन्याला सुरुवात यावेळेस आडव्या बॅटने
इथे फटका खेळलेला आहे, स्लॉक केलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सुरुवात दमदार झाली फलंदाजाची, हा चौकार. टप्प्याचा जो चेंडू आहे त्याला खेळत असताना अशा पद्धतीचे फटके की जे स्लॉकचे आहेत त्याचबरोबर स्लॉक स्वीपचे आहेत तिथे वापरले जातात. आणि तुम्ही जर स्लॉक स्वीप खेळण्यामध्ये यशस्वी ठरला तर गोलंदाजाची दिशा त्याचबरोबर गोलंदाजाची लांबी यांच्यावर अधिकचा परिणाम होत असतो. गोलंदाजाला त्यामध्ये काहीतरी मिश्रण करण्याची तिथे गरज वाटत असते. पाहायचंय फलंदाज चांगल्या पद्धतीने पेना चेंडू खेळून काढलेले त्यांनी समीर बोंद्रे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. ही ओळख गोलंदाज हर्षल गुडेची आहे. थोडा उत्साह निश्चितच तिकडे यष्ट्यांच्या मागून आपल्याला पाहायला मिळाला, तो स्वाभाविक सुद्धा आहे, परंतु पंच स्थिर आहेत आणि हा चेंडू निर्धाव आहे. हर्षल घागस जर आपण म्हटले तर हर्षल घागस हा अधिकाधिक चेंडू हे खोलवर टप्प्यावर तुम्हाला ठेवणार आहे. त्याचबरोबर यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. ही त्याची ओळख आहे. गेले अनेक वर्ष अशाच पद्धतीने गोलंदाजी करताना हर्षलला आम्ही पाहिलेला आहे. क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहिली तर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकासाठी लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट अशा पद्धतीने हे दोन क्षेत्ररक्षक आहेत. पुढे सरसावले, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. यावेळेस एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. हा चौकार आणि नो +4 पंजा. की फलंदाज तुम्हाला आसमान दाखवण्यासाठी तयार असतात. म्हणजे तो यॉर्कर जरा थोडा पुढे गेला की फुलटॉस बनत असतो आणि थोडा आतमध्ये आला की ओव्हर पिच बनत असतो. दोन्ही चेंडूंवर मोठे फटके येत असतात. येणारा चेंडू यावेळेस फ्रीटचा असेल. इथे यावेळेस हा चेंडू फार चांगला आहे. बघा, यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाने इतरांना सांगितलं की हा चेंडू फ्रीटचा आहे आणि झेल घेतला त्यावेळेस पंचांकडे अपील सर्वात जास्त यष्टी रक्षकानेच केली. या पद्धतीचं क्रिकेट आहे. कालच्या दिवसामध्ये मात्र आपण फ्रीडचा बॉल योग्य रीतीने हाताळला गेलेला सर्व संघांच्या वतीने पाहिलेला आहे. एकदाच असं झालं होतं की मला असं वाटतं तिकडे झेल घेतला होता आणि अपील झाली होती किंवा तिकडे आनंद तिकडे व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला होता. बाकी इतर वेळेस म्हणजे बोर्ड झाला होता, दोनदा झेल स्वीकारले गेले होते. बोर्ड झाल्या असताना सुद्धा धावा तिकडे बनवल्या होत्या. म्हणजे चांगलं गांभीर्य होतं. पुढे सरसावले, फलंदाज सुद्धा पुढे सरसावला आणि यष्टीरक्षक सुद्धा चेंडू लिव झाल्यानंतर अगदी यष्ट्यांच्या दिशेने चालत चालत आले होते. वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला काकडपाडा संघ दाखवतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काकडपाडा संघाला असं वाटलं असेल की गवळी संघ हा ओव्हरऑल क्रिकेटमध्ये तितका खेळत नाही, परंतु त्यांच्या वतीने जी गोलंदाजी झाली त्या गोलंदाजीने काकडपाडा संघाला बॅकफुटला निश्चितच ढकललाय. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काकडपाडा संघाचा हुकुमाचा एक्का अर्थात हर्षल घागस अतिरिक्त प्रयत्न करतोय. यावेळेचा हा चेंडू फार चांगला आहे. यष्ट्यांच्या मागे अॅग्रेशन थोडं निश्चितच आपण बघतो आणि निर्धाव चेंडू. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या आहेत 9 आणि 44 पर्यंत हा डाव घेऊन जायचा आहे सामना जिंकण्यासाठी. आंबेगावकर चषक 2023 पर्व दुसरं. अत्यंत मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा. मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी दिशा देणारी स्पर्धा. पुल करण्याचा प्रयत्न आहे. यष्ट्यांच्या मागे खूप सारा अॅग्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. बॉडी लँग्वेज तुमची खूप काही गोष्टी सांगत असते. क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे सकारात्मकता, ज्याला इंग्रजीमधून पॉझिटिव्हिटी म्हणतो आपण, ती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती पॉझिटिव्हिटी, तो पॉझिटिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये निश्चितच यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक सगळ्या संघाला देतो. पहिले षटक संपलं, ज्यासाठी वेळ वापरला गेलेला आहे तो 4 मिनिटांचा. अगदी योग्य वेळेमध्ये हे षटक संपवलेलं आहे. एरवी काकडपाडा संघाला आम्ही पाहिलेले आहे वेळेच्या बाबतीत 2 वर्षापूर्वी या संघाकडून फार मोठा हलगर्जीपणा व्हायचा, परंतु अलीकडे त्यांनी वेळेच्या बाबतीत चांगलं रक्ष गांभीर्य राखलेलं आहे. याच पद्धतीने तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. मेनी वेज एव्हरी डे अँड इन मेनी वेज आय एम गेटिंग बेटर अँड बेटर असं म्हटलं जातं. इंग्रजीमधून एका फिलॉसॉफरने ते म्हटलेलं आहे
की प्रत्येक दिवशी मी काहीतरी नवीन शिकणार आहे. प्रत्येक दिवशी मी माझ्या वागण्यात, बोलण्यात, मी ज्या गोष्टी करतो त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर आपण पाहिलं अलीकडे दत्त जयंतीचा उत्सव सुद्धा येत चाललेला आहे आणि दत्त जयंती म्हटली की दत्तगुरूंची आपल्याला आठवण होते आणि दत्तगुरू त्यांनी 24 गुरु केले होते. यावेळेस ज्या गोलंदाजाची आपण चर्चा केली होती तो गोलंदाज अर्थात पंढरी इथे खेळपट्टीवर क्रमांक 2च्या षटकासाठी दाखल झालेला आहे. पंढरी तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, तुम्ही जर अत्यंत कॉन्फिडंट असाल तर तो वापरू शकता. यस, नो प्रॉब्लेम. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे. एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळेल, तो जो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये लेग बिफोर किंवा अल्ट्रा एज या 2 गोष्टींसाठी वापरू शकत नाहीत, इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकता. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पाहायचं आहे आता चेंडू एष्ट्यांवरून गेलाय की एष्ट्यांच्या बाहेरून गेलेला आहे. बाजूला इतर कोणीही तिथे जायचं नाही. यस, तुम्ही कोण आहात? 12वे प्रतिनिधीही तिकडे जाणार नाहीत. विनंती असेल जरा बाजूला व्हा. नाही नाही, इकडे जा ना. एक आहे ना 12वा, 17 ठेवतो. क्षेत्ररक्षण सज्ज करा. या क्रीडा नगरीमध्ये आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी तालुका प्रमुख मंगेशजी देशले साहेब. आपणास विनंती असेल विथ ड्यू रिस्पेक्ट मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा आणि इथे बसून सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा सामन्याचा आनंद आपण घ्या. आयोजकांचा आनंद द्विगुणित करा. इट्स ए फेअर डिलिव्हरी. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे रिव्ह्यू नाहीये. येस, बेग युअर पार्डन. चेंडू वाईट ठरवण्यात आलेला होता आणि इथे तो आता यावेळेस फेअर ठरवण्यात आलेला आहे तिसऱ्या पंचांच्या वतीने, त्यामुळे हा चेंडू योग्य आहे. यावेळेस लॉफ्ट केलेला आहे. पॅड मध्ये चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह आली होती. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि पाहता पाहता या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. एकूण धावा जर आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 11. 44 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ अर्थात संघर्ष 11 गवाई आपण बघत आहोत आणि ज्यांच्या नावातच संघर्ष आहे. यावेळी चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने वळलेला आपण पाहिला. इथे डायरेक्ट हिट आली आहे तरी फलंदाज मात्र सुखरूप असतील. लेग बाईटच्या रूपाने ही धाव इथे पूर्ण झालेली आपण पाहू शकाल. एकूण धावा आहेत 12. चेंडूवर फिरकी देणं हे काम पंढरी घागस्त असतं आणि मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्याला तितका सक्सेस मिळालेला नाही. कारण मी बऱ्याचदा अनेकदा पाहिलेले आहे की खूप सारं वळण पंढरी देत असतो आणि तितकं वळण जर मिळालं तर फलंदाजांच्या समोर अनेक संकट उभी राहत असतात. 12 धावा धावपलकावर. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. पहिलं षटक आपण पाहिलं की जे 9 धावांसाठी आलं होतं हर्षल गुडेचं, हर्षल घागसचं आणि ज्यामध्ये एक नो चेंडू सुद्धा होता तरी सुद्धा 9 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या. ज्यामध्ये उर्वरित शेवटचे 4 चेंडू आपण पाहिले की जे डॉट आले होते. फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली होती. 2 चौकार त्या अगोदर त्याने लगावले होते. इथे ऑनसाइड रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे थ्रो आलेले पाहायचंय. पंढरी यांना थ्रो इथे व्यवस्थितरित्या कलेक्ट करता आला नाही आणि ही संधी होती फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. हा चेंडू वाईट 2+1 म्हणजे 3 धावा इकडे पूर्ण केल्या जातील. यावेळेस हा फटका चांगला आहे. स्लॉक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अगदी त्यांना हलण्याचीही गरज नाही. ते जिकडे उपस्थित आहेत किंवा क्षेत्ररक्षणासाठी आहेत त्याच दिशेने चेंडू एका टप्प्याने त्यांच्याकडे गेला आणि इन बिटवीन कमी वेळ होता फलंदाजांकडे, त्यामुळे फक्त एकच धाव इकडे पूर्ण झाली. मुरबाड तालुक्यातील भिंगरी बैलाचे मालक माननीय श्री नरेशजी वडवले साहेब की जे नांदिनी क्रिकेट संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत. आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर या. त्याचबरोबर आताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे मित्र समाजसेवक आंबेगावचे नंदूजी कथोरे साहेब, तुमचंही सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा नंदू कथोरे यांचं आगमन झालं होतं. त्याचबरोबर मुकुंद त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे आम्हाला पाहायला मिळाले होते.
त्याचबरोबर अर्जुनजी फष्टे साहेब गवाळी आपलंही आगमन झालं. आयोजकांच्या वतीने तुमचंही सहर्ष स्वागत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहूयात तर ते झालेले आहेत 17 अर्थात 17. पंढरीच्या षटकातील काही चेंडू येणं शेष आहे. 2 चेंडू येणं शेष आहे. यावेळेस मनगटाचा प्रचंड वापर, चांगली ताकद वापरली, क्षेत्र निवडलं ते सुद्धा अत्यंत चांगलं आणि इथे काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वळून हा फटका प्लेस केला षटकार. स्पेलमध्ये हर्षल घागस आलेले आहेत. हर्षल कडून खूप साऱ्या अपेक्षा इथे आपल्या संघाला आहेत. 2 षटकांमध्ये 23 धावा आलेले आहेत आणि लक्ष गाठतायत ते 44. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ हा म्हणजे याच परिसरातील गवाळी संघ. आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाले नाही, त्यामुळे त्यांची परिस्थिती कुठेतरी स्ट्रॉंग आहे. कारण ज्यावेळेस तुमच्याकडे 10 विकेट्स हातामध्ये असतात त्यावेळेस तुम्ही कधीही धोका पत्करू शकता, जोखीम घेऊ शकता आणि मैदानाच्या आतमध्ये ते स्वातंत्र्य आता गवाळी संघाच्या फलंदाजांना आहे. इथे पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक सँडी याच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. दररोज येत असतात त्यावेळी शिरवली सोडली की त्या स्टॉपच्या पुढे मला असं वाटतं डाव्या बाजूने जे छोटंसं मैदान आहे त्या मैदानावर काकडपाडा संघ आपल्याला सराव करत असताना दररोज पाहायला मिळतो. परंतु त्यांचा सराव तितका व्यवस्थित होत नाही की काय, या पद्धतीने प्रश्न निश्चितच उपस्थित होतील. कारण क्षेत्ररक्षण साधं सोपं होतं परंतु तिथे निर्णय घेता आला नव्हता सँडीला. फुलल यांचा चेंडू आहे. हर्षलची ओळख आहे, या अगोदरही मी त्याबद्दल चर्चा केली होती की हर्षल घागस अशा पद्धतीचे गोलंदाज आहेत, ते तुम्हाला टेस्ट करतील, तुमची कसोटी घेतील. सहजरित्या चेंडू फळीवर येईल असं नाही, तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू सुद्धा त्यांना यॉर्कर ठेवायचा होता की जो फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला होता आणि त्यावर चौकार आला होता. यावेळेस पुढे सरसावले आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे एक अत्यंत देखणा चांगला झेल टिपला गेला, फलंदाज बाद. आहे आणि त्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये सोनगाव आणि नांदेनी या 2 संघांदरम्यान नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच उपस्थित राहा. जांभुर्डे गावचे जुने जाणते क्रिकेटपटू, त्याचबरोबर जांभुर्डे गावचे उद्योजक, ग्रामपंचायत पदाधिकारी सन्मान्य कैलाजी धस साहेब आणि त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांनी तण मन धनाने मदत केलेली आहे असे MGCH सल्लागार मयूरजी शेळके साहेब, आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. दोन्हीही महनीय व्यक्तिमत्वांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण इतरत्र कुठेही न थांबता व्यासपीठाशी संलग्न व्हा आणि इथे बसून सुरू असणाऱ्या सामन्याचा आनंद घ्या.
चला जाऊया आपण सामन्याच्या दिशेने, जिकडे हर्षल घागतच्या वतीने क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 27. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं शेष. यावेळेस फुललेनचा चेंडू या पंचांकडे हलकीशी दाद मागतायत, त्यानंतर चेंडू पर्यंत पोहोचतायत. इथे डायरेक्ट हिट करण्याचा मानस सुद्धा दाखवला. चेंडू पॅड्सवर आदळला होता, परंतु इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर तो डावी एसटी सोडून जाणारा होता आणि तेच पंचांनी इथे निश्चितच अधोरेखित केलं आणि इथे कोणतीही दाद स्वीकारली नाही ती गोलंदाज हर्षल घागसची. मी उल्लेख केलाय या षटकामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. सहज शक्य अशा पद्धतीने फटके तुम्ही इथे मारू शकत नाही, कारण गोलंदाज एक वेगळी गुणवत्ता आहे गोलंदाजाकडे आणि त्याने आतापर्यंत सिद्ध सुद्धा केलेली आहे. 28 ऑन द बोर्ड. हे षटक 3रं मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत प्रकाश, समीर. समीरचा हा पूल यावेळेस पिकअप पूलचा फटका आहे. फार लवकर पिकअप केलं होतं, रीड केली होती लाईन चेंडूची आणि यानंतर हा आघात केला गेला. गुड शॉट इंडीड, 4 रन्स. खरं तर काल ही चर्चा केली होती सुनील, की तुम्ही आखूड टप्प्याचे चेंडू जर हाताळले तर गोलंदाज म्हणून तुमच्या पायावर मारलेली तुम्ही ती कुऱ्हाड आहे. मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध झालं. या अगोदर फुलर लेन ठेवली होती, फलंदाज संघर्ष करत होते, आखूड टप्पा ठेवला की चौकार आला. यावेळेस इथे लिडिंग एज लागलेली आहे. आता चेंडू अत्यंत वेगाने सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू अडवला, फेकी होईल इतक्यात 2 धावा इथे निश्चितच पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी धावपळ पुढे जाईल. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 34 आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. वेळ झालेली आहे ड्रिंक्स इंटरव्हलची. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. इन बिटवीन आपण यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक की जी सोनगाव आणि त्यांच्या विरोधात नांदेनी अशी असणार आहे. दोन्ही संघ या नाणेफेकीसाठी उपस्थित राहा. त्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची ही नाणेफेक असेल. कोणी जिंकली निर्णय? सोनगाव संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि ते सुरुवातीला गोलंदाजी करतील, क्षेत्ररक्षण करतील. त्याचबरोबर सन्मान्य सचिनजी शिंगोळे साहेब यांच्या वतीने आपण प्रत्येक कर्णधाराला इथे केळी देत आहोत की जे नॅचरल सोर्स आहे ग्लुकोजचं. फार चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी अनेक वेळेस स्तरामधून आलेले आहे, ज्यामधून मयूरजी शेळके साहेब यांची या स्पर्धेवर करडी नजर आहे. त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी शिंगोळे यांच्या वतीने इथे केळ्यांचं वितरण केलं जात आहे प्रत्येक कर्णधारासाठी. सचिनजी शिंगोळे तुमचेही ऋण व्यक्त करतो आणि यानंतरच्या सामन्याकडे आपण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच त्यानंतर वळणार आहोत. जाऊया सुरू असणाऱ्या सामन्याकडे, जिकडे हा चेंडू वाईड आलेला आहे. एकूण धावा आपण पाहिल्या तर आतापर्यंत आहे त्या म्हणजेच 35 अर्थात 35. जितेश तुंगे. जितेचा हा चेंडू यावेळेस फिरून मारलेला आहे. प्रकाश याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. अनेक वर्ष प्रकाशला क्रिकेट खेळताना आम्ही पाहिलंय. इथे एसटी रक्षकाने प्रकाशची मदत केली.
माणसाने माणसाची माणुसकीने वागलं पाहिजे हे जरी खरं असेल तरी मैदानाच्या आतमध्ये कोणीही कोणाचा मित्र नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला क्रिकेटच खेळायचं आहे. इथे साधी सोपी संधी होती एसटी रक्षकाकडे. चेंडू अडवला असता तर मात्र फलंदाज प्रकाशला मैदान सोडावं लागलं असतं आणि कदाचित ते फ्रेम मध्ये सुद्धा आले नसते, इतके दूर होते. 37 धावा धावपल करायत. 44 धावा आता थोड्या अगदी जवळ वाटायला लागलेल्या आहेत. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. चांगलं क्रिकेट खरं तर गवाळी संघाने दाखवलेले आहे. समोरच्या दिशेने फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर उपस्थित आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरून इथे आपण पाहिलं होतं की समीर बोंद्रे चार्ज करत होते आणि डेंजर झोनला समीर होते. आणि तुम्हाला खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की क्षेत्ररक्षण केल्यानंतर फेकी देण्यासाठी एंड योग्य निवडावा लागतो. मला असं वाटतं तिथे जर नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आली असती तर समीरच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या असत्या. इथे फटका फसलाय, परंतु प्रत्येक फसलेल्या फटक्यावर इथे धावा येतात हे अत्यंत महत्वाचं आहे गवाळी संघासाठी. मला असं वाटतं हा तिसऱ्यांदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळत आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. पाहायचं ही दुसरी धाव इकडे या बेस कंप्लीट असेल का. रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळलं जातं आणि अशातच तुम्ही लागोपाठच्या तिसऱ्या वेळेस 2-2 धावा पूर्ण करणं तितकं सोपं नसतं. प्रयत्न तर प्रकाश आघाडीच्या वतीने चांगले झालेले आहेत, परंतु पाहायचं आहे आता या प्रयत्नाला इथे यश मिळालेले आहे की नाही. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे आणि यस फलंदाज बाद. एक धाव इकडे पूर्ण केली जाईल. यस डीजे. मी ऐकतो. आता ही जबाबदारी ईशान तुमच्याचकडे आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं संगीत ऐकवा. आधीमध्ये कव्वाली ऐकू द्या, आधीमध्ये एखादी लावणी येऊ द्या, आधीमध्ये एखादं हिंदी संगीत ऐकू द्या. 4 धावांची गरज. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्टरी. एखादा मोठा फटका निश्चितच हा सामना जिंकून देऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाला, गवाळी संघाला. इथे एक्सप्रेस डिलिव्हरी की ज्याला आपण म्हणू शकतो अतिप्रचंड वेग होता. चांगला वेग दरम्यान इकडे प्रोड्यूस केलेला आहे गोलंदाज जितेश तुंगेनं. वेग जनरेट करणं, पेस जनरेट करणं हे तितकं सोपं काम नाही. त्यासाठी तुमचे खांदे मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमची बॉडी फिट असणं सुद्धा गरजेचं आहे. शारीरिक ज्याला आपण फिटनेस म्हणतो. 40 धावा धावपल करत जितेश तुंगे. इथे आपटलेला आहे. आपट बार इथे टॉप एज लागली आणि अत्यंत वेगाने चेंडू निघून जातोय. ब्लॅक स्क्रीनला धडकतो हा चौकार आणि याच बरोबर हा सामना इथे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकलेला आहे. अगदी आपल्या होम ग्राउंडवर असं आपण म्हणूया, कारण गवाळी इथून हाकेच्या अंतरावर आहे. संघर्ष 11 गवाळी संघाने हा सामना जिंकला. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि पराजित संघ संकेत 11 काकडपाडा संघ, तुम्ही चांगलं दर्जेदार क्रिकेट दाखवलं. आयोजकांच्या वतीने तुमचंही तोंड भरून कौतुक.